नमस्कार मित्रांनो, बरीच रुग्ण माझ्याकडे येतात आणि त्यांना खरोखर डिले स्प्रेबद्दल माहीत नसतं. डिले स्प्रे कसे वापरायचे ते त्यांना माहीत नसतं आणि कुठे चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे आलेले इरेक्शन पण परत चाललं जातं, असं बऱ्याच वेळा घडतं. आणि म्हणून त्यासाठी हाऊ टू यूज दिस स्प्रे, केव्हा तुम्हाला वापरायचा आहे, कसा वापरायचा आहे, किती क्वांटिटीमध्ये वापरायचा आहे, याच्याविषयी मी तुम्हाला आज सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला आले तर सायंटिफिक काउन्सिलिंग देण्याचा पण नेहमी प्रयत्न करतो. कारण की लैंगिक क्षेत्रामध्ये समजपेक्षा गैरसमज खूप जास्त आहेत. त्याच्यामुळं मला जास्त मेहनत करावं लागते ते तुमच्या मनातली गैरसमज दूर करण्यासाठी. आणि त्यासाठी मी अहोरात्र झटत असतो, नॉलेज तुम्हाला देत असतो, माझ्या क्लिनिकमधून देत असतो किंवा व्हिडिओद्वारा देत असतो. तर मित्रांनो, चला आजचा टॉपिक चालू करूया. की जसं हे अल्फा गाई स्प्रे आहे, याला आम्ही डिले स्प्रे म्हणतो. हे डिले स्प्रे खूप चांगले असतात कारण याच्यामध्ये लायडोकेन 10% असतं. आणि या लायडोकेनमुळं काय होतं की जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या प्रायव्हेट पार्टला त्याला स्प्रे करता तर हे थोडं म्हणजे त्यांना बोथट करतं, तिथली सेन्सिटिव्हिटी कमी करतं. आणि कुठं ज्या लोकांना प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन होतं त्यांना हे थोडंसं डिले इजॅक्युलेशन करण्यासाठी हे डिले स्प्रे मदत करतात. पण याचा जास्त वापर केला, प्रमाणापेक्षा तुम्ही जास्त स्प्रे करून टाकलं आणि नाही तिथं स्प्रे करून टाकलं तर याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. तर याची स्प्रे करण्याची एक सिम्पल टेक्निक तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमचं पेनिस इरेक्ट झालं आणि आता तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे, त्याच्या 5 मिनटापूर्वी फक्त प्रायव्हेट पार्टच्या टोकावर, म्हणजे जे आपलं प्रायव्हेट पार्टचं टोक असतं, फक्त टिपवर, त्या टिपवर तुम्हाला 1, 2, 3 असं 3 वेळा स्प्रे करायचं असतं. बस. त्याच्यानंतर थोडंसं याला आपण रब करायचं. रब केल्यानंतर मग जेव्हा तुम्ही इन्सर्ट करसाल तेव्हा तुम्हाला त्याचं तिथलं जे म्हणजे प्रायव्हेट पार्टचं जे टीप असणार ते थोडं बोथट होऊन जाणार आणि त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होऊन जाणार. तर बऱ्याच लोकांना सेन्सिटिव्ह पेनिसचा जो आजार असतो तो सेन्सिटिव्हिटी कमी करून कुठं इजॅक्युलेशन डिले करण्यासाठी हे स्प्रे मदत करतात. पण तुम्ही भलत्याच जागी म्हणजे जे मागचं जे प्रायव्हेट पार्टचं जे शाफ्ट असतं किंवा प्रायव्हेट पार्टच्या इकडं मारून टाकलं किंवा ताठरता येण्याच्या अगोदर जर मारलं तर तुमच्या इंद्यामध्ये ताठरताच येणार नाही आणि त्याच्यामुळं कुठं तुमचं म्हणजे इम्पोर्टन्सीला बळी पडसाल. तर बरेच असे माझ्याकडे रुग्ण येतात की सर मी स्प्रे वापरला पण त्याच्यामुळं माझं निरीक्षण झालं नाही. तर ते चुकीच्या पद्धतीनं मारल्यामुळे झालं. कारण इंद्रियाला म्हणजे प्रायव्हेट पार्टला टाईट झाल्याशिवाय फक्त टोकाला फक्त स्प्रे मारायचा आहे, इतर जागी मारायचा नाही, सुप्त अवस्थेमध्ये मारायचा नाही आहे. आणि असं एखाद्या वेळेस झालं तरी त्याचा काही म्हणजे दुष्परिणाम नसतो. दुसऱ्या दिवशी अजून तुमचं इरेक्शन नॉर्मल होणार आहे. तुम्ही घाबरायचं कारण नाही. कारण की बरीच लोक माझ्याकडे येतात, एक वेळ त्यांच्याबरोबर असं झालं तर त्यांना परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होते आणि त्या परफॉर्मन्स अँझायटीमुळे केव्हा त्यांना असं वाटतं की या स्प्रेमुळं मला नपुसंकत्वच आलं. अजिबात नाही. ज्याप्रमाणे आपल्याला पेन होतं आणि आपण आपल्या कमरेवर किंवा आपल्या गुडघ्यावर किंवा शोल्डरवर आपल्या पेनसाठी हे लायडोकेन स्प्रेस वापरतो. जेव्हा आपण हे स्प्रे वापरतो तर फक्त आपलं म्हणजे लोकल म्हणजे ॲनेस्थेटिक एजंट म्हणून वापरतो. तर असं होत नाही की नेहमीचंच तुम्हाला नपुसंकत्व येतं, असं काहीच नसतं मित्रांनो. पण वापरण्याची पद्धत जर चुकीची असेल तर खरोखर त्याचे जितके रिझल्ट चांगले आपल्याला मिळायला पाहिजे तितके मिळत नाहीत. इतकं फक्त लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो.